मी आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील औसा तहसील समोर आपण आलेले आहेत। हे झिरो ग्राउंड रिपोर्ट आपण बघत आहेत। आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, कोण तुमच्या मनातलं लाडकं मुख्यमंत्री कोण असं वाटतंय? मनातील लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जे महाराष्ट्रामध्ये जे सर्वसामान्यांना योजना जे चालू झालेले आहेत, ते जो योजना जर कायमस्वरूपी चालू असतील तर येत्या काळातही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राहतील। एकनाथ शिंदे यांची कामं आवडलेत का? हा, आवडलेत ना। सर्वसामान्यांना न्याय देणारे कामं आहेत त्यांचे योजनेमार्फत। नक्कीच। मामा, कुठून आलात आपण? कुठून आलात? अंधुऱ्याहून। कोण व्हावं मुख्यमंत्री वाटतंय? एकनाथ शिंदे। काय वाटतं, कोण व्हावं लागतं? उद्धव ठाकरे। का बरं उद्धव ठाकरे? कोविडच्या काळामुळे चांगलं काम केल्यामुळं। शेतकऱ्याकडे लक्ष होतं उद्धव ठाकरे साहेबाचं। एकनाथ शिंदेचं लक्ष नाही। फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। शरद पवारला ते फोडले, उद्धव ठाकरेचे आमदार फोडले। देशामध्ये हे आज काय चाललंय, भारतीय जनता पार्टीची करत आहे, ही चुकीचं करते। फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, म्हणून आम्हाला परत महाराष्ट्राच्या खुर्चीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले पाहिजे। नक्कीच। मामा, आपण कुठून आलात? उटी। कोण व्हावं लागते मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे। का उद्धव ठाकरे? चांगला माणूस आहे ती। फोडाफोडी करीत नाही, जातीवाद करीत नाही। नक्कीच। हे लातूर जिल्ह्यामध्ये अनेकांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आपल्यासोबत येथील नागरिक पण आहेत। दादा, काय वाटतं, कोण व्हावं लागतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचं? पृथ्वीराज चव्हाण। का असं? म्हणजे पृथ्वीराज चव्हाण एक अभ्यासू आहेत आणि राज्य कसं चालवायचं, आघाडी सरकार चालवायचा अनुभव आहे। सरकारला फायनान्शियली सोशली कुठल्याच वादात अडकवू न देता ते चांगला कारभार करतील। त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळं ते चांगलं राज्य चालवतील। आज राज्यामध्ये फायनान्शियल कंडिशन आपली थोडीशी डबघाईला आलेली आहे। नीती आयोग आणि इतर संस्था राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताशेरे मारत आहेत। आपल्या राज्यावरला कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार लोकप्रिय घोषणा म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्रीज करत आहे दिवसेंदिवस। त्याच्यामुळं राज्याच्या कर्जाचा डोंगरा वाढतच चालला आहे। विकासाला पैसे कमी पडत आहेत। पण यातून मार्ग काढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हेच बेटर राहतील आणि तेच योग्य रस्ता दाखवतील आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला, म्हणून पृथ्वीराज चव्हाण। नक्कीच। काय वाटतं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता सध्या जनता ठरवली, जी काय असेल ना ती जनता ठरवणार। तुम्हाला काय वाटतं, कोण व्हावं वाटतंय? कुणाचं काम चांगलं वाटतं? काम तर हे सगळे एका माळाची मनीच आहेत सगळे। तसं जर बघायला गेले तर हे जनतेला फसवणूक करतात जनतेची। मुळात जनतेची फसवणूक करायला हे म्हणजे लाडकी बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा, असे योजना काढून हे लोकाला म्हणजे बेरोजगार लोकाला तर काही देणार नाहीत, पण लोक जनतेला फसवायचे कामं करले आहेत हे लोक। बेरोजगार जसं आमच्यासारखे काही शिकलेले मुलं आहेत तरुण, त्यांचा काही विचार करत नाहीत। MPSCच्या विद्यार्थ्यांचा म्हणा, अशा विद्यार्थ्यांचा काहीच त्याने म्हणजे विचार करत नाहीत। अशी ही युवासाठी काय करावं वाटतं शासनाला? युवासाठी जसं की ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस त्यांनी दरवर्षी MPSCच्या विद्यार्थ्यासाठी दरवर्षी त्यांनी कुठले ना कुठले जागा काढत होते। तसं ह्यावेळेस त्यांनी काहीच उपक्रम राबवत नाहीत, त्यांचे काहीच काम करत नाहीत त्याने। म्हणजे जसं MPSCचे विद्यार्थी जे म्हणजे अभ्यास करून अभ्यासिकेमध्येच ती म्हातारे होऊन चाललेत, पण त्यांच्यासाठी काहीही सरकार किंवा आत्ताची जी शासन आहे ते शासन त्यांच्यावर काहीच विचार करत नाही की एवढे विद्यार्थी शिकत आहेत पण तेवढेच ती बेरोजगार होत आहेत, कारण अभ्यास करून ती बेरोजगार होत आहेत। याच्यासाठी काय वाटतं, कोण व्हावं वाटतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचं? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। का? कोरोना पिरियडमध्ये चांगलं काम केलं, त्यांनी कामगिरी केल्यात। नक्कीच। कोरोनाच्या काळामध्ये असंख्य कामं केल्याचा अनुभव उद्धव ठाकरे यांना आहे असं पण म्हणतंय। ताई, एक मिनिट, कुठून आलात आपण? औसा तालुक्याचीच आहे। औषध का? काय वाटतं, कोण व्हावं लागतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचं?
जो सगळे कामं व्यवस्थित करेल तोच झालं पाहिजे. नाव काही घेत नाही. तुमच्या मनातलं कोण आहे मुख्यमंत्री आवडतं? नाही, नाव नाही सांगू शकत मी, पण अशी अपेक्षा आहे की ज्यानं सगळी कामं व्यवस्थित करावी, ना की महागाई वाढवावं आणि गरीबाला गरीबच करत राहावं आणि स्वतःची पोटं मोठे करावं, आता असं शासनानं नसावं. लाडकी बहीण योजना चालू केली आहे, त्याचा लाभ भेटला नाही का? याच्यानं काय फायदा होईल? लाभ भेटेल नाही भेटेल, लाभ भेटतोय हे मान्य आहे, पण ते कितपत पुढे चालेल हे नाही माहिती आहे ना, त्याच्यामुळं त्याच्याविषयी पण काय नाही बोलू आता शकत. तुमच्या मनातलं कोण आहे मुख्यमंत्री? नाही, कोणी नाही सर, कोणी नाही. जे काम करेल तेच मुख्यमंत्री. हां, नक्कीच जे काम करल तोच आमचं मुख्यमंत्री, असं पण लोकांचं म्हणणं आहे. दादा कुठून आलात आपण? हे लातूर जिल्ह्यामध्ये अनेकांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मामा कुठून आलात आपण? बादा. काय म्हणतंय राजकारण चालू आहे सध्या, राजकारणाबाबत काय माहिती आहे का? माहिती आपली काय तेवढं काय जमतंय तेवढं काय मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतंय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतंय? आपले एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. कामं चांगले आहेत? हो, पैसा पडायला भरपूर यायला काय देणे घे नाही. हो, काय काय योजना चांगली वाटते त्यांचे? काय शेतकऱ्याला पैसे द्यायले सगळेच. हां, नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा अनेकांनी पाहिला असून अनेक लोक यांच्या मागे लागतले आहेत. आपल्यासोबत आणखीन काय आहेत? काय वाटतं कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं वाटतंय? आता मुख्यमंत्री कुणाला व्हावं आणि कसं व्हावं हे आम्हालाच कळणं गेले की सरकार कुण्या पद्धतीने चाललं आहे आणि काय वातावरण चालू आहे परिस्थिती महाराष्ट्रात. एकतर सोयाबीनला भाव नाही आणि एकतर कुणाची कामं लवकर होणार. मग ह्या कंडिशनमध्ये कोण मुख्यमंत्री व्हावं हीच कळणार, म्हणून ह्याला मी तर उत्तर देऊ शकत नाही. तुमच्या मनातलं कोण मुख्यमंत्री? आता आमच्या मनातलं म्हणजे जनतेची कामं झाली ती मुख्यमंत्री. आता आम्ही हीच म्हणणार आहोत ना. नक्कीच जे जनतेचे कामं करल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, अशी प्रतिक्रिया ही नागरिकांच्या वतीने केली जात आहे. आपल्यासोबत एखादी पान शॉपची दुकान आहे. काय म्हणते दादा, धंदा पाणी कसं चाललंय? बरं आहे. काय म्हणते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण वाटतं? मनात तो कोण आहे मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे. का? कोरोना काळात चांगलं काम केलं वगैरे वगैरे. कामं चांगली वाटली. नक्कीच आणखीन जास्तीत जास्त लोकांचं हे झिरो ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा आपण प्रयत्न करूया. दादा कुठून आलात आपण? आम्ही गोवाळ गाव. काय वाटतं कोण व्हावं लागतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता सध्या तर काय बोलू शकत नाही. तुमच्या मनातलं कोण आहे मुख्यमंत्री? आमच्या मनातलं उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हां, कामं चांगले केले. हां, चांगले काम केले. नक्कीच आणखीन लोकांचं आपण जाणून घेऊया. कोणाच्या मनात नेमकं कोण मुख्यमंत्री आहे, कोणाला कोणतं मुख्यमंत्री आवडतंय? दादा कुठून आलात आपण? आपसुंदा औसा तालुका. आपसुंदा. आता निवडणुका लागलेत, निवडणुकीचं रणशिंगण फुगलेलं आहे. अजून काही दिवसामध्ये निवडणुका येतील. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतंय? आपण बदल करणार साहेब. हां, बदल आपण करणार. मग तेच ना, तुमच्या मनातलं कोण आहे मुख्यमंत्री? आता हे मोदी साहेब आहेत, एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री. मग ह्याच्यावर आपण का म्हणावं सांगा बरं. तुम्हाला कोण वाटतंय मुख्यमंत्री? तुमच्या मनातलं कोण आहे? जातीवाद करणार राहुल, जातीवाद बोलणार राहुल, जातीवर बोलणारा नसून. हां नसू. नक्कीच झेरॉक्सच्या दुकानावरती आहेत आपण. काय म्हणते सर, धंदा पाणी कसं चाललंय? हे ते प्रत्येक औसा तहसील कार्यालयामध्ये आपण पाहूया. या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये खेड्यापाड्यातून असंख्य लोक आपले काही कामानिमित्त येत असतात. त्यांच्यासोबतही आपण चर्चा करूया. काका आजोबा कुठून आलात आपण? आम्ही लिंबाळ्याहून आलो. लिंबाड्याहून. हां, आता निवडणुका येत आहेत, मनातलं कोण आहे मुख्यमंत्री? कोण वाटते मुख्यमंत्री? आता ते अजून जाहीर व्हायचं ते कुणाला सांगावं तुम्ही. आम्ही आता तुम्हाला कोण वाटते, कोण आवडते मुख्यमंत्री म्हणून? आम्हाला दिनकर माने वाटते आमदार म्हणून. आमदार. आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री म्हणून कोण आवडतं? मुख्यमंत्री शिवसेनेचे कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हां, काही काम चांगले केलेत का? काम चांगलं केलं आमच्या गावात त्यांच्या जागा. हां. हां, काय मग आजी माई कुठून आलात? जवळ घेऊन. कोण मुख्यमंत्री कोण वाटतंय? आपल्याला माहित नाही, ते गडी माणसाला माहित. नक्कीच ग्रामीण भागामध्ये महिलांना बोलण्यामध्ये थोडंसं हे होत असते. दादा कुठून आलात आपण?
नक्कीच लातूर जिल्ह्याभरामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहण्यासाठी आपण प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांच्या मनात नेमकं मुख्यमंत्री कोण आहे हे जाणून घेऊया. मामा कुठून आलात? शिंदाळवाडी. शिंदळावळी. हो. कोण वाटते मुख्यमंत्री? ते आपल्याला कळत नाही, जग करेल ते होणार. कोण? आता मतदान आहे, मतदान होणार आहे, काही विचार केला असेल ना मनात तर कोण आहे मुख्यमंत्री? नाही कोण नाही, वाटते? आपल्याला कोणी वेळ तर चांगलं राहावं, कोणी असू, चांगलं शेतीची कामे करावं असं वाटतंय. नक्कीच. मामा कुठून आलात? नक्कीच लातूरमध्ये नेमकं जनतेच्या मनातलं कोण मुख्यमंत्री आहे प्रत्येकाच्या आपण जवळ जात आहेत, प्रत्येकांची प्रतिक्रिया घेत आहेत. दादा कुठून आलात आपण? आम्ही औषधावरूनच आलो बाहेरून. अच्छा. निवडणुका येत आहेत, कोण वाटते मुख्यमंत्री महाराष्ट्राचं? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. का? कोरोना काळामध्ये चांगले काम केलेत त्यांनी. नंबर एकचं मुख्यमंत्री म्हणून भारतात. शासनाची अनेक योजना चालू झाल्यात, लाडली बहीण योजना असेल, अनेक योजना चालू आहेत. शासनाची योजना लाडली बहीण चालू झाली साहेब, परंतु बघा बायाचे हाल काय होले आहेत बँकेत KYC साठी. आधारवर त्यांनी पैसे टाकलेत, बँकेच्या बायाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले नाही त्याने. नक्कीच. आता निवडणुका जवळ येत आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटते तुम्हाला? आता मला काय माहिती मग. आता महाराष्ट्रात मतदान करणार आहेत, निवडणुका होणार आहेत, कोण व्हावं वाटते? ते मला कळत नाही ते. नक्कीच महिलांमध्ये या संदर्भामध्ये त्याच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेक ठिकाणी आपण पोहोचत आहेत. आपल्यासोबत महिला काय सांगाल मॅडम, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे मनातलं तुमच्या? एकनाथ शिंदेच असायला पाहिजे, का तर आतापर्यंत बायकांना बरंचसं त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारीच आहे. की असं सहकार्य करत गेलं तर बायकाही पुढे येतील ना. ज्यांना कोण नाही त्यांचा आधार तो ते झालेच पाहिजे. आपण त्यांच्याशी आपण बोललंच पाहिजे ना, त्याच्याशिवाय काय होणार आहे? आपल्यासाठी ते योग्य आहे. किमान मी तर त्यांच्याशी असंच म्हणू शकते की त्यांनी असं सहकार्य करत राहिलं तर बायकाही त्यांच्या पाठीशी. भाऊ हा भाऊच असतो शेवटी. कोणकोणती योजना आवडल्या त्यांची? मला ह्यांची हे योजना आवडली, लाडकी बहिणीची योजना खूप आवडली, का तर त्यांनी सपोर्ट करणारे असावे. बरेच जण असं हे करतात, त्याच्यामुळे थोडं हे होतंय. आणि प्रत्यक्षाने त्यांनी केलंच पाहिजे, हे माझं सहकार्य आहे. म्हणजे तुमच्या मनातला आमदार मुख्यमंत्री म्हणून तो मला पाहिजे, एकनाथ शिंदे. हो. नक्कीच. काय वाटतं दादा, कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं? कोणीच नाही सध्याच्याला तर नाही. काहीच फायदा नाही ना होऊन. काय दिले तिने आपल्याला, काय केले आतापर्यंत? काय फायदा व्हावा वाटतो? काय तर स्कीम बीम काय तर करा. आता लाडका भाऊ योजना काढली, कवा काढली? चालू झाली नाही ना, बंद आहे सध्या. स्कीमच नाही कोणती पण. मग कोणाला तर मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावं लागेल, कोणाला तर मुख्यमंत्री मानावंच लागेल ना. नाही सध्याच्या मुख्यमंत्रीच नगर. मग राज्याचाच कारभार कोण चालवा वाटतं? आम्ही स्वतः. नक्कीच. त्यांना तर मुख्यमंत्रीच नको आहे, राज्याचा कारभार मीच स्वतः चालवतो, अशी ही त्यांची प्रतिक्रिया येत आहे. दादा कुठून आलात आपण? मी सारणी तालुका. सारणी. अच्छा. निवडणुका येत आहेत, कोण व्हावं वाटतंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना बघायला चांगलं वाटतं. कारण असल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या जनतेला चांगल्या प्रकारचं सहकार्य करून, व्यवस्थित रिकवर करून, व्यवस्थितपणे सगळं पार केलं आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्रात चांगल्या कोरोनाच्या काळामध्ये चांगले कामं केले असं तुमचं? त्यासाठी तुमच्या मनातलं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे. नक्कीच. प्रत्येक खेड्यागावातून आलेले आहेत प्रत्येक. दादा आपण कुठून आलात? आम्ही सारणीहून चालू असं. सारणीहून. काय वाटतंय, निवडणुका येणार आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण वाटतंय? उद्धव ठाकरेच वाटतंय. का कोरोना काळात काम चांगले केल्यामुळे, त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यामुळं. नक्कीच. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी कामं केले, अनेकांनी या गोष्टी केल्यात. यांचं आणखीन एक म्हणणं आहे. काय म्हणणं आहे दादा आपलं? साहेब, आमच्या गावातून जी अंबानीची जी गॅस पाईपलाईन गेली आहे, मग त्याचा त्यांनी आम्ही जमीन म्हणजे ज्यावेळेस पाईपलाईन जात होती त्यावेळेस आम्हाला फक्त भाडेतत्वावर म्हणजे भाडे दिले जमिनीचं. नक्कीच. हे जे प्रश्न आहे आपण नंतरही व्यासपीठावर मांडता येईल, पण आता सध्याचं जे आहे आपलं विषय जे महाराष्ट्राचा मनातला मुख्यमंत्री लाडकं कोण असणार आहे या संदर्भामध्ये आपण विषय घेतलेला आहे. ह्या विषय आपण आणखीन घेऊ या आपल्या चॅनलवरतीच. दादा कुठून आलात आपण? सारणी. काय वाटतं, कोण वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. काय वाटतं, कोण वाटतंय मुख्यमंत्री? मला असं वाटतंय आपल्या देशाला मुख्यमंत्री असा असावा की गोरगरिबाला लुटणारा किंवा शेतकऱ्याची फसवणूक करून
लोकांच्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा वाढणारा आणि असा मुख्यमंत्री असावा. कारण देश चालवणारा मुख्यमंत्री हा लुटारा असतो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व कर्मचारी देशाला लुटत आहेत. ज्या ठिकाणी कामगार शेतकरी किंवा मजूर वर्ग काम करून घेण्यासाठी गेलेला असतो त्या ठिकाणी असे बघा भाडे तत्वावर दिलेले दुकानं असतात आणि तिथं एजंटमार्फत कामं होतात. ह्यांनी कितीही आदेश देऊ द्या, कितीही आदेश दिला तरी कुणाकडून पैसे घ्यायचे नाहीत, तरी ते 5-5, 6-6 हजार रुपये ते लुटतात आणि माझ्याकडून 6,000 रुपये लायसन काढण्यासाठी घेतलेलं आहे एजंटने. पण ते गुप्त ह्याच्यातून त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण वाटते का? कोण मुख्यमंत्री म्हणल्यानंतर प्रकाश आंबेडकर. तो पक्ष कसा आहे हे जनतेला समजलेला नाही. तो निरपराधी पक्ष आहे. तो जनतेच्या सर्वसामान्याची ही करणारा पक्ष आहे असं वाटतं मला. नक्कीच जनतेच्या कामासाठी असणं, जनतेच्या महत्त्वासाठी जे व्यक्ती धडपडेल आणि जनतेच्या जे कामं करल असंच मुख्यमंत्री बघा वाटतंय. आणखीन आपण प्रतिक्रिया घेऊया. औसा शहरामध्ये अनेक खेड्यातून गावातून लोक आलेले आहेत. आपल्यासोबत युवक आहेत. दादा कुठून आलात आपण? वाघोली. काय वाटतं कोण वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब. का बरं? कामं चांगली करली आहेत शेतकऱ्यासाठी. युवासाठी काय रोजगार निर्मिती वगैरे काय झाली? रोजगार निर्मिती काही रोजगार मिळू लागलाय काही. आता लाडका भाऊ योजना काढली त्याबद्दल काय फायदा भेटला का? अजून सध्या काय नाही, भेटेल काही आहे, उमेद आहे भेटेल. हां उमेद आहे, भेटेल. नक्कीच अनेकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण लातूरकरांच्या माध्यमातून घेतलेला आहे. लातूरकरांच्या मनातलं मुख्यमंत्री कोण हे प्रत्येकाने बेधडक आपल्या मनातलं मुख्यमंत्री कोण हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे. जोपर्यंत निवडणुका येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे संभ्रम अद्यापही असंच राहील का असाही प्रश्न निर्माण होत आहे. कॅमेरामॅन तौफिक शेखसह आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर.